36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. बुलढाणा येथे कोट्यवधीचा ज्वारी खरेदीत महाघोटाळा. दलाल अधिकारी, मोठे नेते सामील असल्याचा होतोय आरोप. बुलढाणा जिल्ह्यातून एका ज्वारी घोटाळ्याची धक्कादायक बातमी समोर येते, ज्याने संपूर्ण सहकार आणि कृषी क्षेत्र हादरून गेलंय. अन्नदात्या शेतकऱ्याला हमी भाव मिळावा म्हणून सरकारने सुरू केलेली किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP योजना. पण याच योजनेला बुलढाण्यात दलालांनी, खरेदी चालकांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मिळून चुना लावल्याचं खळबळजनक संशय व्यक्त केला जातोय. बुलढाणा जिल्ह्यात प्रत्यक्षात ज्वारीचा पेरा प्रत्यक्षात कमी असताना, तसेच ज्वारीचे पेराचे दाखले फसवे आकडे असताना मात्र जिल्ह्याच्या खरेदी केंद्रावर लाखो क्विंटल ज्वारी दाखविण्यात येऊन शासनाची कोट्यवधीची फसवणूक करण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे. याबाबत शिवसेना उबाटाचे मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत प्रश्न विचारून राज्यात खळबळ उडवून टाकली आहे. दुसरा एक महत्वाचा विषय, अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातली एक बाब जी काही घडलेली आहे ती मी आपल्या निदर्शनास आणतोय. आमच्या मतदारसंघामध्ये, आमच्या भागामध्ये ज्वारीची खरेदी जी आहे, आता खरं म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये ज्वारीचं प्रमाण कमी झालेलं आहे. 500 हेक्टर फक्त ज्वारी आहे, 500 हेक्टर. परंतु आज आमच्याकडे जवळपास 1,93,000 क्विंटल एवढी ज्वारी, अचानक ज्वारी आलेली आहे. ही जी ज्वारी आलेली आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्वारी खरेदीची जी किंमत आहे ती 3,600 आहे आणि मध्य प्रदेशमध्ये त्याची किंमत ही अत्यल्प कमी 1,1100 आहे. आणि म्हणून मध्य प्रदेशची जी ज्वारी आहे, फार महत्वाचा विषय, रॅकेट आहे एक प्रकारचे, एक सिंडिकेट टोळी या ठिकाणी काम करते. मध्य प्रदेशामध्ये जी ज्वारी भरपूर प्रमाणात होती ती मध्य प्रदेशातली सगळ्या ज्वारी, त्याचे टँकर हे आमच्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. आणि आमचे जे काही तिथे MSP जे काही केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये ह्याचं काय टोळीचं संगनमत करून ती जी ज्वारी आहे ती या आमच्या भागातल्या काही शेतकऱ्यांच्या नावावर टाकून त्यांना काही लाभ आणि ते MSP केंद्र मोठ्या प्रमाणात करते. ही जी काही टोळी आहे या टोळीची चौकशी करण्यासाठी शासनाने याच्यावरती पावलं उचलावीत आणि जो कोणी हे असा काळा बाजार करत आहे त्या सगळ्यांना वेळीच आपल्या ह्याच्यामध्ये पोलिसांमध्ये त्यांना जमा करावं अशा प्रकारची विनंती करतो. बुलढाणा जिल्ह्यात बाजारपेठेतील दलालांपासून शेतकऱ्यांचे रक्षण व्हावे आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे म्हणून शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देण्याकरिता शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून ज्वारी खरेदी केंद्र सुरू केले. पण याच केंद्रावरून आता कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा याच दलालांनी घडवून आणला असल्याची चर्चा रंगू लागली आहे. सरकारी खरेदीमध्ये आणि विशेषतः नाफेडच्या खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे. आता आपल्या जिल्ह्यामध्ये ज्वारीचं प्रमाणच एवढं नाही, मग एवढी सगळी ज्वारी खरेदी झालीच कशी? जर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर किंवा कृषी विभागाचा अभ्यास जर केला तर फार कमी टक्के ज्वारीचा टक्का आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. मग एवढी हजारो क्विंटल ज्वारी ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरेदी केली कशी? याचा अर्थ असा आहे की बाहेरच्या राज्यातून ज्वारी इथं आली किंवा व्यापाऱ्यांनी खोटे सातबारे त्या ठिकाणी बनवले शेतकऱ्यांचे आणि ती ज्वारी त्या ठिकाणी विकलेले. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून सुद्धा बराच शेतमाल इथं विकण्यासाठी आलेला आहे. तिकडच्या राज्यातली सुद्धा ज्वारी बुलढाण्याच्या खरेदी केंद्रांवर, विशेषतः मलकापूरच्या खरेदी केंद्रावर खरेदी झालेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी झालं. सध्या ही अशी माहिती आहे की गोडाऊनमध्ये ज्वारी आणून ठेवलेली आहे आणि सरकारने जर खरेदी केंद्राला आणखीन वाढ दिली तर ते विकणार आहे.
हो, तसंच आहे. याच्यामध्ये फार मोठमोठ्या लोकांचे हात आहे आणि हे जे व्यापारी आहेत, काही व्यापारी हे बोगस व्यापार करतात. तर हे राजकीय लोकांचे बगलबच्चे आहेत. विशेषतः सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांचे राइट हँड, लेफ्ट हँड लोकं आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने हा उद्योग चालतो आणि नेते जाणीवपूर्वक या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करतात. कारण अनेक नेत्यांचे सुद्धा हे खरेदी केंद्र आहेत आणि अनेक मोठमोठे नेते यात सहभागी आहेत. या सगळ्या प्रकरणाचा छडा आम्ही लावणार आहोत आणि जे नेते सहभागी असतील, जे मोठे महाटक सहभागी असतील, यांच्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे, यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, अशी मागणी आम्ही करणार.